BA भाग 2च्या IDS लोकप्रशासन हा विषय घेतलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमिस्टर 4 साठी लोकप्रशासन या विषयातील टॉपिक नंबर 4 आपण शिकवण्यासाठी घेतलेला आहे. लोकप्रशासनातील नवे प्रवाह, लोकप्रशासनातील नवे प्रवाह असं आपल्या टॉपिकचं नाव आहे. या टॉपिकमधील 2 प्रवाह आपण बघितले. पहिला प्रवाह सुप्रशासन म्हणजे ई गव्हर्नन्स, हा भाग आपण बघितला. त्यानंतर माहितीचा अधिकार, त्याचा अर्थ राज्य माहिती आयोग, केंद्रीय माहिती आयोग, हा भाग आपण बघितला. आणि आज आपण लोकप्रशासनातील तिसरा प्रवाह लोकांचा सहभाग, पीपल्स पार्टिसिपेशन. लोकप्रशासनातील लोकांचा सहभाग काय आहे, ही संकल्पना काय आहे, हा भाग आपण आज बघणार आहोत. याचं प्रास्ताविक आपण सुरुवातीला बघूया. लोकांचा सहभाग ही संकल्पना सामाजिक संकल्पना म्हणून ओळखली जाते. जेव्हा आपण समाजाचा विचार करतो तेव्हा व्यक्ती संस्था आणि संस्था असा संबंध विचारात घेत असतो. कारण सामाजिक संबंध व्यक्ती संस्था आणि संस्था असे निर्माण झालेले असतात. व्यक्ती आणि संस्था यामध्ये सामाजिक आंतरक्रिया निर्माण होऊन आंतरसंबंध निर्माण होतात. व्यक्ती विकासात व्यक्ती स्वतःच्या स्वातंत्र्याचा आणि विकासाचा विचार करते. अर्थात व्यक्तीला समाजातील अन्य व्यक्तींचाही विचार करावा लागतो. व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना अन्य व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर अन्याय होऊ नये याविषयी व्यक्तीला जाणीव आणि जागृती निर्माण व्हावी लागते. समाजीकरणाच्या प्रक्रियेतून व्यक्तीचा विकास होत असतो. व्यक्तीचा नेहमी आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंध येत असतो. राजकीयदृष्ट्या व्यक्ती राज्याचा महत्त्वाचा घटक असते. त्यामुळे व्यक्तीचा राजकीय सहभाग निर्माण होतो. व्यक्ती ज्या देशाची नागरिक असते त्या देशाची शासन पद्धती तिच्यावर राज्याची राज्यघटना, शासन पद्धती या गोष्टी तेथील लोकांवर बंधनकारक असतात. अर्थात राज्याने स्वीकारलेल्या शासन पद्धतीनुसार व्यक्तीचा राजकीय सहभाग निर्माण होत असतो. लोकशाही शासन पद्धती असणाऱ्या देशात लोकांचा राजकीय प्रभाव विशेष प्रकर्षाने जाणवतो. उदाहरणार्थ इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी इत्यादी देशात लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे. तेथे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्याकडून राज्यकारभार चालविला जातो. प्रत्येक देशाच्या शासन पद्धतीने स्वीकारलेल्या पद्धतीनुसार तेथील लोकांचा राजकीय सहभाग घडून येत असतो. लोकशाही शासन पद्धतीत व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वांचा पुरस्कार केला जातो. त्यामुळे लोकांच्या राजकीय सहभागातून राज्य प्रशासन चालते. परंतु साम्यवादी सर्वंकष शासन पद्धतीत
व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा असतात. त्यामुळे लोकांचा राजकीय सहभाग शासनाच्या इच्छेप्रमाणे होत असतो. लोकशाही शासन पद्धतीत लोकांचा राजकीय सहभाग प्रभावीपणे प्रकट होत असतो. हा लोकांचा सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने प्रकट होत असतो. इंग्लंड, भारत या देशातील संसदीय शासन पद्धतीमुळे जनता प्रत्यक्षपणे सहभागी होऊन मतदान करते. त्यामुळे जनतेने प्रकट केलेल्या मतदानातून बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनतो. अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये मतदारांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडून अध्यक्षाची निवड होत असते. थोडक्यात लोकशाही, मग ती संसदीय असो वा अध्यक्षीय असो, तेथे जनता प्रत्यक्ष पद्धतीने सहभागी होऊन कार्यकारी प्रमुखाची निवड करीत असते. अमेरिका, स्वित्झर्लंड या देशात जनता विशिष्ट बहुमताने निवडून आलेल्या प्रतिनिधीला परत बोलावू शकते. प्रत्याह्वानाद्वारे मतदार राजकारणात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतो. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही शासन पद्धतीचा देश आहे. आज भारताची लोकसंख्या 138 कोटींवर गेलेली आहे. लोकशाही शासन लोकांचे, लोकांकडून आणि लोकांसाठी असते. तेव्हा लोकांचा राज्यकारभारातील सहभाग हे सुशासनाचे पहिले महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. ग्रामीण आणि नागरी समाजातील प्रौढ स्त्री पुरुषांचा मतदार म्हणून जो सहभाग असतो तो निर्णय निर्धारणाच्या दृष्टीने आवश्यक व महत्त्वाचा असतो. प्रत्येक मतदाराचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभाग होत असल्यामुळे निर्णय निर्मिती आणि त्यांची अंमलबजावणी होत असते. संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडून राज्यकारभार चालवला जात असतो. लोकशाही समाजातील लोकांच्या इच्छा, अपेक्षातून निर्णय घेतले जातात. लोकांच्या सहभागामुळे लोकांच्या संमतीद्वारे निर्णय होत असतात आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी होत असते. लोकांचा सहभाग हा लोकप्रशासनासाठी आवश्यक असतो. भारतात गेल्या 70-75 वर्षात जनतेच्या सहभागामुळे संसदीय शासन पद्धती स्थिर आणि यशस्वी झालेली आहे. लोकांचा सहभाग याचा अर्थ काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. लोकांचा सहभाग म्हणजे प्रत्यक्ष प्रक्रियेत भाग घेणे होय. निर्णय निर्धारण प्रक्रियेत लोकांचा प्रत्यक्षात जो सहभाग घेतला जातो त्यास लोकांचा सहभाग असे म्हटले जाते. निर्णय निर्धारण प्रक्रियेमध्ये लोकांचा प्रत्यक्षात जो सहभाग घेतला जातो त्याला लोकांचा सहभाग असे म्हटले जाते. राज्यातील लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राजकीय सहभाग घेऊन आपल्या गरजांची पूर्तता करावी लागते. अशा पद्धतीने याचा अर्थ थोडक्यात आहे. आता याच्या व्याख्या काही विचारवंतांनी केलेल्या आहेत, ते आपण बघूया. पहिली व्याख्या आहे रॉबर्ट डाल यांची. त्यांच्या मते शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मानसिकदृष्ट्या समाविष्ट होणे यास राजकीय सहभाग असे म्हणतात. शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मानसिकदृष्ट्या समाविष्ट होणे म्हणजेच राजकीय सहभाग होय, असं रॉबर्ट डाल यांचं मत आहे. आता 2, डेव्हिड ईस्टन यांचं काय आहे मत, तर विशिष्ट समूहातील लोकांनी सामूहिकरित्या निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीत समाविष्ट होणे यास लोकसहभाग किंवा लोकांचा सहभाग असे संबोधले जाते. विशिष्ट समूहातील लोकांनी असं म्हटलेलं आहे. विशिष्ट समूहातील लोकांनी सामूहिकरित्या निर्णय घेऊन त्यांच्या अंमलबजावणीत समाविष्ट होणे याला लोकांचा सहभाग असे म्हटले जाते. तिसरी व्याख्या आहे प्रोफेसर मॅक्लोसी यांची. शासकीय निवड प्रक्रियेत आणि धोरण निश्चितीमध्ये लोकांचा जो ऐच्छिक समावेश असतो त्याला लोकांचा सहभाग असे म्हणतात. शासकीय निवड प्रक्रियेमध्ये
आणि धोरण निश्चितीमध्ये लोकांचा जो ऐच्छिक समावेश असतो त्याला लोकांचा सहभाग असे म्हटले जाते. त्याच्यानंतर चौथी व्याख्या आहे कोहेन आणि अफॉप यांची. त्यांच्यामध्ये जेव्हा शास्त्राच्या संपूर्ण धोरण निश्चिती आणि धोरणांची कार्यवाही यामध्ये लोकांचा समावेश होत असतो तेव्हा त्यास लोकांचा सहभाग असे म्हणतात. म्हणजे धोरण निश्चिती आणि कार्यवाहीमध्ये लोकांचा समावेश ज्यावेळी असतो त्यावेळी त्याला लोकसहभाग असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं या लेखाने व्याख्या केलेल्या आहेत. आणखी एक व्याख्या आपण बघूया झुबेर मिनाथी यांची. झुबेर मिनाथी यांची. त्यांच्या मते लोकांचा सहभाग या संकल्पनेमध्ये समाजातील सर्व व्यक्तींचा समावेश होतो. अशा समाजाचा नागरी, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून विकास होत असताना ज्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्त्वाचा असतो. झुबेर मेहनतींचं मत काय आहे तर समाजामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींचा समावेश, लोकसहभाग किंवा लोकांचा सहभाग या संकल्पनेमध्ये वरील सर्व व्याख्यांचा आशय विचारात घेतला तर लोकांचा सहभाग याविषयी असा निष्कर्ष काढता येईल की समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या राज्याची नागरिक असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी शासकीय प्रक्रियेत सहभागी व्हावे लागते. राज्यातील सर्व लोकांनी शासकीय ध्येय धोरणाला पाठिंबा दिला पाहिजे. अर्थात राज्यातील काही व्यक्तींचा शासकीय धोरणाला विरोध असतो हे गृहीत धरावे लागते. प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीप्रमाणेच शासनाच्या ध्येय धोरणांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी याविषयी निश्चित शाश्वती नसते. तरी पण राज्याच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमात बहुतेक सर्व व्यक्ती सहभागी असतात. समाजाच्या विकासातच व्यक्ती विकासही घडून येत असतो. लोकशाही शासन पद्धतीमध्ये लोकांचा राजकीय सहभाग हा महत्त्वाचा असतो. लोकांच्या सहकार्यातून, सहभागातून शासकीय धोरण निश्चिती आणि निर्णय निर्धारण या प्रक्रिया घडून येत असतात. लोकांच्या सहभागामुळेच राज्याला सैर लाभते आणि सर्वांगीण विकास घडून येत असतो. लोकांचे कल्याण हा लोकप्रशासनाचा प्रमुख उद्देश यशस्वी होण्यासाठी लोकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य आवश्यक असते. लोकांच्या सहभागाशिवाय लोकांचे कल्याण होऊ शकत नाही. प्राचीन काळात राज्याची लोकसंख्या मर्यादित होती. लोक प्रत्यक्षात एकत्र येऊन राज्यकारभार करीत असत. आधुनिक काळात राज्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्यक्षात एकत्र येऊन राज्यकारभार करणे अशक्य झाले. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत लोकशासनाच्या कारभारावर नियंत्रण ठेवू लागले. राजकीय प्रतिनिधी निर्णय निश्चिती आणि प्रशासकीय यंत्रणा त्या निर्णयांची अंमलबजावणी करीत असतात. थोडक्यात समाजाच्या कल्याणासाठी ज्या विकास योजना निश्चित करण्यासाठी आणि त्यांची कार्यवाही करण्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक असतो. अशा पद्धतीनं शासकीय कार्यामध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये, धोरण निश्चितीमध्ये लोकांचा सहभाग हा असला पाहिजे आणि असतो असं एकंदरीत सर्व विचारवंतांचं मत आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता लोकांचा सहभागाचे स्वरूप कसं असतं ते बघूया. सहभागाची प्रक्रिया ही सर्वसाधारण प्रशासनात नेहमी चालू असते. औपचारिकपणे सहजरित्या लोकांचा सहभाग प्रकट होत असतो. सहभाग हा दोन प्रकारे घडून येतो. व्यक्तिगतरित्या जेव्हा सहभाग होतो तेव्हा तो व्यक्तिपुरता मर्यादित असतो. उदाहरणार्थ मतदान करणे यामध्ये व्यक्ती स्वतःचे मत व्यक्त करते. गुप्त मतदान पद्धतीने व्यक्ती स्वतःचे मत देऊ शकते. परंतु व्यक्ती जेव्हा अन्य व्यक्तीबरोबर राजकीय प्रक्रियेत सहभागी होते तेव्हा त्या सांघिक स्वरूपाचा सहभाग असे म्हटले जाते. निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणे, एखाद्या राजकीय धोरणाला संप, मोर्चा, सभा, निदर्शने याद्वारे विरोध करणे या सांघिक सहभाग असे म्हणतात. सभा, संमेलने घेणे, संप, मोर्चे काढणे, विधिमंडळात लोकप्रतिनिधींनी निर्णय घेणे, विरोध करणे
अशा स्वरूपाची सांघिक सहभागाची उदाहरणे देता येतात. राजकीय सहभागाची माध्यमे म्हणून राजकीय पक्ष, दबाव गट, विधिमंडळे, मंत्रिमंडळ, सभा, संमेलने, परिषदा, वादविवाद मंडळे, निवडणुकीतील जाहीर सभा, राजकीय पक्षांचे मेळावे, प्रचार सभा, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, परिपत्रके इत्यादींचा उल्लेख करता येईल. सहभागाच्या माध्यमांचा वापर यांत्रिकी वैज्ञानिक पद्धतीने होत असेल तर राजकीय सहभाग अधिक प्रभावी व परिणामकारक ठरतो. स्पष्ट, उघड, संघटितपणे राजकीय सहभाग घडून येण्यासाठी अत्याधुनिक माध्यमांचा वापर होणे आवश्यक असते. अशा पद्धतीनं लोकांच्या सहभागाचं हे स्वरूप आहे. वैयक्तिक, सामूहिक, सांघिक आणि राजकीय सहभागाची आपण अनेक उदाहरणं बघितली. राजकीय पक्षापासून अगदी पाक्षिके, मासिके, परिपत्रके इत्यादी बाबत आपण उदाहरणं बघितली. अशा पद्धतीने लोकांचा सहभाग हा सर्वत्र मोठ्या प्रमाणात असतो हे आपण लक्षात घ्यायचं. राजकीय सहभागाची आता प्रक्रिया कशी घडते ते थोडक्यात बघूया. राज्यातील सर्व नागरिकांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा लोकांचा राजकीय सहभाग कोणत्या स्वरूपाचा आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. भारतात संसदीय लोकशाही शासन पद्धती आहे. भारताच्या संसदीय शासन पद्धतीत संसद, विधिमंडळे, केंद्र सरकार, राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केलेल्या आहेत. प्रत्येक नागरिक हा भारतीय असून त्याचा राजकीय संबंध शासन संस्थेशी येत असतो. प्रत्येक मतदार या शासकीय संस्थांशी प्रत्यक्षपणे संबंधित असतो. व्यक्ती म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीचा संबंध नागरी स्वराज्य संस्था किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी येत असतो. प्रत्येक भारतीय नागरिक हा ग्रामीण किंवा नागरी समाजाचा घटक असतो. तेव्हा राजकीय सहभागाचा अभ्यास करताना स्थानिक स्वराज्य संस्था, घटक राज्याची शासकीय यंत्रणा आणि केंद्र शासन यांच्याशी असणारा नागरिकांचा संबंध आणि सहभाग यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. अशा पद्धतीनं साधारणपणे राजकीय सहभागाची प्रक्रिया ही सर्व पातळीवर घडत असते हे लक्षात घ्यायचं. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचा राजकीय सहभाग कसा असतो ते आपण थोडक्यात बघूया. भारतातील कोणताही नागरिक हा नागरी किंवा ग्रामीण स्थानिक शासनाशी निगडीत असतो. व्यक्ती ग्रामीण भागातील नागरिक असो वा नागरी भागातील असो तिचा राजकीय संबंध ग्रामपंचायत, ग्रामसभा आणि नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याशी येत असतो. भारतीय नागरिक ज्या समाज व्यवस्थेत राहतो तेथील स्थानिक राजकीय संस्थेतील राजकीय प्रक्रियेशी संबंधित असतो. संसदीय लोकशाहीची पाळेमुळे ही स्थानिक स्वराज्य संस्थेत रुजलेली असतात. त्यामुळे नागरिक खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य असतो. सार्वत्रिक निवडणुकीत मतदाराने मतदान केले पाहिजे अशी अपेक्षा लोकशाहीच्या स्थैर्यासाठी आवश्यक असते. याप्रमाणेच विधिमंडळे आणि संसद यांच्या सार्वत्रिक निवडणुकात नागरिकांनी मतदान केले पाहिजे. अगदीच मतदाराला कोणताही उमेदवार पसंत नसेल त्याला नोटाचा अधिकार वापरता येतो. तेव्हा मतदान करणे हे लोकशाहीतील नागरिकांचे महत्त्वाचे कर्तव्य असते आणि खरा राजकीय सहभाग आहे असा त्याचा मग अर्थ घेतला जातो. हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीतलं झालं. आता घटक राज्यांची विधिमंडळे आणि संसद यातील निवडणुकीच्या प्रक्रियेत राजकीय सहभाग लोकांचा कसा असतो ते थोडक्यात आपण बघूया. भारतीय संसदीय लोकशाहीतील राज्यांची विधिमंडळे आणि संसदेच्या दोन्ही गृहांच्या सार्वत्रिक निवडणुकातील मतदारांचा राजकीय सहभाग महत्त्वाचा मानावा लागतो. विधानसभाच्या निवडणुकीद्वारे घटक राज्यातील मंत्रिमंडळे सत्तेवर येतात. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत बहुमत प्राप्त करणारा राजकीय पक्ष सत्तेवर येतो. लोकसभेत ज्या राजकीय पक्षाला निर्विवाद बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनतो. सत्तारूढ पक्षाची विचार प्रणाली आणि ध्येय धोरणे लोकांना मान्य असतील तर ते आपल्या सहभागातून त्या पक्षाला पाठिंबा देतात. तेव्हा संसदीय शासन पद्धतीत जो राजकीय पक्ष मतदारांचा विश्वास संपादन करतो तो पक्ष सत्तारूढ बनतो. गेल्या 70 वर्षाच्या काळात भारतीय लोकशाही स्थिर व यशस्वी होण्यामागील महत्त्वाची बाजू म्हणजे भारतीय मतदारांचा राजकीय सहभाग होय.
संसदीय लोकशाहीतील राजकीय सहभागाची निर्मिती ही तेथे होणाऱ्या विविध राजकीय क्रिया प्रक्रियांचा परिणाम होय. भारतीय राजकारणात राजकीय नेत्यांनी काढलेले मोर्चे, केलेले संप, निदर्शने यातून लोकमत प्रकट होत असते. भारतीय समाजातील दबाव गटांच्या प्रभावामुळे लोकांचा प्रखर दबाव शासनावर नियंत्रण ठेवू शकतो. वृत्तपत्रे, मासिके, नभोवाणी, दूरदर्शन, प्रचारसभा, प्रदर्शने, संमेलने, परिषदा, मेळावे याद्वारे लोकांचा सहभाग वाढला जातो. लोकमत घडवणाऱ्या साधनाद्वारे लोकांचा सहभाग वाढला जाऊन लोकशाही स्थिर व यशस्वी होते. अशा पद्धतीनं घटक राज्यांची विधिमंडळे आणि संसद यामध्ये ज्या काही निवडणुका असतात आणि त्या निवडणुकांच्या मध्ये जो काही प्रचार वगैरे केला जातो, अनेक सभा संमेलने घेतले जातात, अनेक प्रचार साधनांचा वापर केला जातो. वृत्तपत्रे, मासिके, नभोवाणी, दूरदर्शन, प्रदर्शने, संमेलने, परिषदा, मेळावे या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात वाढला जातो. आणि त्यामुळं साधारणपणे लोकमत घडवणाऱ्या साधनाद्वारे लोकांचा सहभाग वाढत असल्यामुळं लोकशाही स्थिर आणि यशस्वी होते. आता प्रत्याह्वान म्हणजे काय ते थोडक्यात आपण बघूया. प्रत्याह्वान हा प्रत्यक्ष लोकशाही नियंत्रणाचा मार्ग असून त्याद्वारे लोकांचा सहभाग प्रकट होत असतो. स्वित्झर्लंड, अमेरिकेतील 13 घटक राज्ये तेथे प्रत्याह्वानाची पद्धती स्वीकारली जाते. तेथे लोकप्रतिनिधींची निवड जनतेकडून होत असते. निवडून आलेल्या प्रतिनिधीने अकार्यक्षमता प्रकट केली तर त्याला त्याच्या पदावरून कमी करण्याचा अधिकार तेथील मतदारांना असतो. विशिष्ट बहुमताने मतदार त्या अपात्र अकार्यक्षम प्रतिनिधीला परत बोलावून त्याच्या ठिकाणी दुसरा प्रतिनिधी निवडतात. प्रत्याह्वानाच्या या प्रक्रियेत मतदारांचा राजकीय सहभाग महत्त्वाचे नियंत्रणाचे कार्य करीत असतो. स्वित्झर्लंडमध्ये मतदारांना जनमत प्रदर्शन, उपक्रम, सार्वमत आणि प्रत्याह्वान असे प्रत्यक्ष नियंत्रणाचे लोकशाही मार्ग दिलेले आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे प्रत्याह्वान याचा अर्थ असा की निवडून दिलेला प्रतिनिधी अकार्यक्षम असेल, तो बिनकामाचा असेल तर त्याला ज्याने निवडून दिलं ते मतदार परत सत्तेवरून बाजूला करू शकतात आणि नव्या प्रतिनिधीची निवड करू शकतात आणि असं स्वित्झर्लंडमध्ये घडतं. आता दबाव गटाद्वारे लोकांचं मत कसं सहभागी होतं ते थोडक्यात बघा. समाजातील विविध व्यवसाय गट, व्यापारी संघटना, कामगार संघटना, ग्राहक संघटना, शेतकरी, महिला, विद्यार्थी, शिक्षक यांच्या संघटना दबाव गटाचे कार्य करीत असतात. नागरिक या हितसंबंधी गटाचे सदस्य असतात. या हितसंबंधी गटाद्वारे मतदार आपल्या मागण्या शासनाकडून मंजूर करून घेतात. हितसंबंधी गट जेव्हा अर्ज, विनंत्या, मोर्चे, संप, निदर्शने याद्वारे शासनावर दबाव आणतात तेव्हा शासन त्यांच्या मागण्यांची दखल घेत असते, त्यांच्या मागण्यांची पूर्तता करीत असते आणि मग दबाव गटाद्वारे लोकांचा राजकीय सहभाग हा अशा पद्धतीने प्रकट होत असतो. आता पुढचा पॉईंट आहे लोकमत घडवण्याची प्रक्रिया. लोकशाहीमध्ये लोकमत अनुकूल करून घेण्यासाठी नागरिक विविध माध्यमांचा वापर करतात. वृत्तपत्रे, सभा संमेलने, राजकीय पक्ष, नभोवाणी, दूरदर्शन, शिक्षण संस्था, दबाव गट इत्यादी माध्यमांद्वारे लोकमत घडवण्याचे कार्य करतात. लोकांच्या राजकीय सहभागामुळे लोकमत घडवणे सहज शक्य होते. नागरिक सल्लागार मंडळे, संस्था यांची मदत घेतात. विविध माध्यमांद्वारे नागरिकांचा राजकीय सहभाग वाढला जाऊन लोकशाही शासन पद्धती अधिक स्थिर आणि यशस्वी होत असते. अशा पद्धतीनं लोकमत घडवणारी साधने जी असतात ती साधने विशेष प्रक्रिया घडवून आणतात. आता भारतीय संसदीय लोकशाहीतील लोकांचा राजकीय सहभाग याविषयी आपण थोडक्यात बघूया. भारतीय संसदीय शासन पद्धतीला 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत. भारतीय जनतेचा राजकीय सहभाग प्रचंड असल्यामुळे भारतात संसदीय शासन पद्धती स्थिर झालेली आहे. भारतात सुमारे 138 कोटी लोकसंख्या असून भारतीय जनतेने संसदीय शासन पद्धती मान्य केलेली आहे. लोकांनी भारतीय राज्यघटनेने पुरस्कृत केलेली शासन पद्धती स्वीकारलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थापासून ते राज्य शासन, संसद, केंद्र सरकार अशी संसदीय शासन पद्धती कार्यरत आहे
अशा प्रकारे भारतीय संसदीय शासन पद्धतीत भारतीय जनतेचा राजकीय सहभाग किंवा राजकीय प्रभाव वाढलेला दिसतो. भारतीय संसदीय शासन पद्धती स्थिर आणि यशस्वी होत असली तरी काही उणीव आणि समस्या जाणवतात. कारण संसदीय लोकशाहीची मूलभूत तत्वे व्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अजूनही रुजलेली नाहीत. आर्थिक, राजकीय, सामाजिक समता प्रस्थापित होणे नितांत गरजेचे आहे. राजकीय आणि आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालू असला तरी आपण सामाजिक समता, सामाजिक न्यायापर्यंत पोचलेलो नाही. समता प्रस्थापित करण्यासाठी संसदेने विविध कायदे संमत केले असले तरी देशातील दरिद्री, वंचित समाजाला न्याय मिळालेला नाही. स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थात 50% प्रतिनिधित्व दिले असले तरीही संसदेत स्त्रियांना समान प्रतिनिधित्व दिलेले नाही. दहशतवादी हल्ले, राजकीय गुन्हेगारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, लाचलुचपत, मतांचा क्रय विक्रय यांना आळा बसलेला नाही. तेव्हा भारतीय राजकारणातील या उणिवास आणि समस्या दूर झाल्या पाहिजेत. भारतातील नागरिकांचा राजकीय सहभाग वाढला असला तरी संसदीय लोकशाहीचा कारभार स्वच्छ, सुंदर आणि पारदर्शी झाला पाहिजे. भारतीय संसदीय लोकशाहीचे सुंदर आदर्श शिल्प जगापुढे ठेवण्याचे कार्य सर्वांनी केले पाहिजे. अशा पद्धतीनं साधारणपणे लोकांचा सहभाग हा जो काही भाग आहे हा भाग आपण बघितला, शिकवून पूर्ण केला. आणि हा एक लोकप्रशासनातील नवीन प्रवाह आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. या संकल्पनेमध्ये आपण लोकांचा सहभाग याचा अर्थ काय हा भाग बघितला. लोकांचा सहभागाचे स्वरूप काय असते ते आपण बघितलं. राजकीय सहभागाची माध्यमे काय असतात ते बघितलं. राजकीय सहभागाची प्रक्रिया कशी असते तेही बघितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकांचा राजकीय सहभाग हा एक भाग बघितला. घटक राज्यांची विधिमंडळे आणि संसद यातील निवडणूक प्रक्रियेमधील सहभाग हा भाग आपण बघितला. त्याच्यानंतर प्रत्याह्वान प्रक्रिया काय असते हाही भाग बघितला. दबाव गट कसे असतात, त्याचे कार्य काय असतं हे बघितलं. आणि शेवटी लोकमत घडवणारी आपण जी काही प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या साधनांच्याद्वारे होत असते तोही भाग आपण बघितला. आणि शेवटी भारतीय संसदीय लोकशाहीतील लोकांचा राजकीय सहभाग गेल्या स्वातंत्र्य मिळालेल्या काळापासून म्हणजे जवळजवळ 70-75 वर्षाच्या ह्या कालखंडीमध्ये लोकांचा प्रत्यक्ष संसदीय लोकशाहीमध्ये काय सहभाग आहे हा भाग आपण शेवटी बघितला. आणि स्त्रियांवर गेल्या 70 वर्षामध्ये अजूनही राजकीय सहभाग संसदेमध्ये कसा कमी आहे. आणि त्याचबरोबर दहशतवादी हल्ले, गुन्हेगारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, लाचलुचपत, मतांचा क्रय विक्रय यांना अजूनही आळा बसलेला नाही हेही आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीनं लोकांचा सहभाग हा वाढला पाहिजे आणि प्रत्यक्षात वाढलेला आहे, अजूनही वाढला पाहिजे. आणि लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये असणारे दोष नष्ट केले पाहिजेत हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग हे कधी शक्य होईल तर लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यानंतर ते शक्य होऊ शकतं हे लक्षात घ्यायचं. तर या ठिकाणी आपण मित्रो थांबूया.